अमितजी, तुम्ही दिल्लीला गेला होता जंतर मंतरवरती, कशा प्रकारची विद्यार्थ्यांची आग तुम्ही पाहिली? नाही अतिशय, मी त्या दिवशी दिल्लीला गेलो तेव्हा आम्ही सोनम वांगचुक सरांना आम्ही पाठिंबा द्यायला गेलो. पण मला वाटतं ज्या प्रकारे त्या दिवशी सोनम वांगचुक सरांना उचलून घेऊन गेले, त्या दिवशी मला वाटतं की अख्खा देश हल्ला, की हे काहीतरी चुकीचं होतं. फास्ट आपण आधी पण उपोषणाला बसलेले लोक आधी पण बघितले, स्टुडंट्स प्रोटेस्ट करताना आधी पण बघितलंय. पण त्या दिवशी ज्या प्रकारे सबोरनं उचलून गेले, ज्या प्रकारे व्हिडिओज बाहेर आले की सिव्हिलमध्ये लोक गेले आणि सांगितलं आम्ही डॉक्टर्स आहोत, आणि जशा प्रकारे तुम्ही प्रोटेस्टरसमोर ते पडदे लावले आणि त्यांना उचलून घेऊन गेले, म्हणजे लिटरली गुंडाळून घेऊन गेले. त्या दिवशी मला वाटतं अख्खा देश पेटला. त्या दिवशी मी अभिजितला भेटलो, मी त्यांना विचारलं म्हणजे सकाळपासून काय परिस्थिती आहे, मी तब्येत विचारली आणि मी निघालो. पण मला वाटतं त्या दिवसानंतर जे चालू झालं, आणि आम्ही काल परवा जे बघतोय, मुंबई पोलिसांचे खरंच अभिनंदन मानायला पाहिजे, तुमचे अभिनंदन मानायला पाहिजे की तुम्ही ज्या प्रकारे हाताळताय. पण दिल्लीमध्ये जे क्रूरपणे चालू आहे सगळं, म्हणजे काठ्यांमध्ये तुम्ही खेळ टाकून मारताय, तुम्ही शॉक देताय, म्हणजे खूप भीषण प्रकारचं चालू आहे. आणि जसं आदित्य बोलला, या सगळ्यांना उत्तरं द्यायला लागतील. आज जे आम्ही तुमच्यासमोर आलो, जे राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी तुमच्यासमोर एक आंदोलन जाहीर केलंय, हे कुठच्याही पक्षाचं नाहीये, ना ह्या दोन ठाकरे बंधूंचं आहे. मला वाटतं ही जी जनता उतरली आहे त्यांना फक्त सपोर्ट देण्यासाठी आम्ही उतरलो, की तुम्ही उतरा, तुम्हाला कोणाचाही हात लागणार नाही. आणि तो सपोर्ट मला वाटतं ह्यांना कुठेतरी गरजेचा होता. कारण ज्या प्रकारे अनऑर्गनाइज सगळं चालू आहे, शाळेच्या ग्रुप्समध्ये, कॉलेजेसच्या ग्रुप्समध्ये ज्या प्रकारे व्हॉट्सअप टाकून कुठे जमायचं ठरवलं जात आहे, पोलिसांची भीती आहे थोडी की कुठून कसं कुठच्या गल्लीत नाही यायचं. तर आता तुम्हाला कुठच्याही गल्लीत नाही यायची गरज नाहीये, तुम्हाला थेट शिवाजी पार्कवर तुम्हाला जमायचं आहे, जिकडे दोघंही भाऊ असतील, अनेक पक्ष असतील, पण कुठच्याही पक्षाचा मोर्चा नसणार आहे, तो आपल्या देशाचा असणार आहे. नाही, मला आता कळलं, आदित्यजींनी पण टाकलाय तो व्हिडिओ. 50 खोकेनवरनं 50 ग्रॅमवर कधी गेले कळलंच नाही. आता हे पण बघायला लागेल, आमदार पण 50 ग्रॅमसाठी गेले. ड्रग्स घेऊन फिरतात. पण त्यांना बडतर्फ करणं गरजेचं आहे, नाहीतर आम्ही त्याच्यावर पण आंदोलन करू, त्या पोलीस स्टेशनवर असेल किंवा गेले 10 वर्ष तेच. बघा, मी पोलिसांशी पण बोललोय. आम्ही पोलिसांचं एवढंच म्हणणं आहे, आमच्या घरी पण मुलं बाळ आहेत, फक्त लॉ अँड ऑर्डर बाहेर नको जायला म्हणून आम्ही डिटेन करतो. डिटेन करून ते संध्याकाळी सोडतात. पण आम्ही जिकडे हे डिटेन केलं तर आंदोलनच नाही उभं राहणार, म्हणून आम्ही तिकडच्या तिकडे त्यांना बाहेर काढतो. आणि हे प्रोटेस्ट ही झालीच पाहिजे, ही आपली लोकशाही आहे. आणि मला वाटतं हा आवाज हा केंद्रापर्यंत पोहोचलाच पाहिजे. आणि मला वाटतं कुठची तरी ह्या सरकारमध्ये एक देशद्रोही वृत्ती किंवा देशद्रोही ताकद, अदृश्य ताकद अशी आहे की जी भारतीय नागरिकांनाच, हिंदुस्थानी नागरिकांनाच स्वतःच्या देशात आंदोलन करण्यापासून, आणि कशासाठी आंदोलन करतात तर चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी, ही अँटी नॅशनल एलिमेंट किंवा अँटी सोशल एलिमेंट सरकारमध्ये कोणतरी बसलेले आहे. बाहेरून कुठून तरी फंडिंग येते सरकारला, जे सांगते की नाही, देशवासियांचा आवाज ऐकू नका, त्यांच्यावरच लाठी चालवा. इकडे चीफ जस्टिस जिकडे बोलतात की आय डोंट वॉन्ट टू वेस्ट माय टाइम अँड डोंट वेस्ट युअर्स, म्हणजे काय? इकडे राम मंदिरच्या गोष्टींमध्ये पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, म्हणजे आपण बघितलं असेल, युपी मधला आमदार बोललाय की ज्या लोकांचे पैसे गेले त्या लोकांनी मनापासून दान नाही केलं. हे स्टेटमेंट्स आहेत भाजपच्या लोकांचे. या स्टेटमेंटच्या विरोधात बोलायचं नाही. मी राम मंदिर मधले जे पैसे गेले त्या लोकांनी मनापासून दान नाही केलं म्हणून गेले, चोरी झाले. आपण कुठे नेतोय हे आपला देश? याच्यावरती प्रश्न आहे की प्रदेशाध्यक्ष म्हणतात की या आंदोलनाचे स्पॉन्सर कोण आहे ते लवकरच समोर येईल. मला वाटतं पहिलं म्हणजे त्यांनी चंपतराय आणि अनिल मिश्रांच्या घरी ईडी पाठवून पैसे राम मंदिराच्या डोनेशनसाठी ज्यांनी पैसे दिले ना त्याच्यावर बोलावं. आणि दुसरं मी सांगितलं ना की त्यांच्याच सरकारमध्ये म्हणजे आता एक कळायला लागलेलं आहे की भाजप हा देशद्रोही आहे, भाजप हा युवाद्रोही आहे आणि भाजप हा शिक्षणद्रोही आहे. अनेक भाजपाच्या लोकांचं शिक्षणाशी काडी मात्र संबंध नाहीये आणि ज्यांचं आहे ते परदेशी शिकतात. मी काल पण हे म्हणालो, आज पण हे म्हणतोय, मनविसे, युवा सेना, NSUI सगळ्या राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटना या आंदोलनात उतरलेल्या आहेत. आम्ही तर सगळे पक्षाचे भेदभाव बाजूला ठेवून हे आंदोलन उतरलेले. का तर सोनम वांगचुक आणि दिपके जे या विषयासाठी बसलेले, 20 मुलांनी आत्महत्या केल्या, त्याच्यात इथे न्याय मागायला आम्ही बसलेलो आहोत. अनेक लोक असे आहेत ज्यांचे काही राजकीय अफिलिएशन पण नाहीत, ते आंदोलनात उतरलेले आहेत. पण एकच राजकीय संघटना आहे जिचं ह्या आंदोलनाशी किंवा शिक्षणाशी काही संबंध नाही,
ABVP त्यांनी अखिल भारतीय विश्वगुरु परिषद काढावी आणि जगभरात त्या मंत्र्यांचे जिथे जिथे मुलं बाहेर अभ्यास करतात तिथे त्यांनी आंदोलनं करावी. पण देशातल्या ह्या तरुणांशी त्यांचा काडी मात्र संबंध नाही. उलट हेच लोक आहेत जे देशद्रोह आहेत, जे लाठीचार्ज करायला लावतात, जे टिअर गॅस करायला लावतात. आणि आपल्याला अजून एक आठवण करून देतो, जेव्हा शेतकरी सगळे तिथे आले होते दिल्लीवर, त्यांना पण दहशतवादी बोलणारी हीच भाजप होती. मला वाटतं अमित हिंदी करू, कारण आता उद्धव साहेब आणि राज्यसाहेबांची पूर्ण प्रेस कॉन्फरन्स झाली हिंदीमध्ये. पिछले कई दिनों से हम देख रहे हैं मुंबई में काफी सारे आंदोलन हो रहे हैं, हर जगह में आंदोलन हो रहे हैं, महाराष्ट्र भर आंदोलन हो रहे हैं. हमने यही जाहिर किया था कि 24 तारीख को यानी कल शुक्रवार को छत्रपति शिवाजी महाराज पार्क यहाँ हम सामूहिक जनगण मन गाने वाले थे और सब एक तिरंगा लेके साथ में आने वाले थे. जिस प्रकार का हम रिस्पॉन्स देख रहे हैं, बहुत सारा आउटपोरिंग हो रहा है, बहुत सारे और लोगों को आना है. और अभी उद्धव साहब और राज साहब ने कहा है कि 26 तारीख को हम सुबह 10 बजे छत्रपति शिवाजी महाराज पार्क से सिद्धिविनायक के चौक तक, सिद्धिविनायक के मंदिर तक एक तिरंगा मोर्चा निकालने वाले हैं. मैं यही अपील करूंगा सबसे कि फिर 24 को न आते हुए हम यही तिरंगा मोर्चा 26 को यानी संडे को सभी के साथ, सभी देशभक्ति देश प्रेमियों के साथ आप सब साथ में आए. इस मोर्चे में सारे पार्टीज है, सारे एनजीओ है, सिविल सोसाइटी है, सिटीजन्स है, लेकिन इसके आगे जाके ना कोई पार्टी का फ्लैग रहेगा, ना कोई पार्टी का स्लोगन रहेगा. दिल में देश प्रेम और हाथ में तिरंगा, यही लेके हम सिद्धिविनायक मंदिर की ओर चलेंगे और न्याय की मांग करेंगे. आदित्य, इसमें एक सवाल ये है कि अभी तक जो आंदोलन की हुई था, स्टूडेंट्स तय कर रहे थे, उनका जो डिमांड थी वो इस्तीफे को लेकर. आप लोग जो पॉलिटिकल पार्टीज हैं, क्या आप भी उस मांग को लेकर रिजिड हैं कि ये जो तिरंगा मोर्चा है वो राजनीतिक नहीं है. हम भी स्टूडेंट्स के साथ ही खड़े रहने वाले हैं. और आपने देखा होगा बहुत सारा एक माहौल है पूरे महाराष्ट्र में और मुंबई में कि जहां ठाकरे है वहां कोई आपको हाथ नहीं लगाएगा. हम सिर्फ वहां उनके साथ रहने के लिए आ रहे हैं, कोई नेतृत्व करने के लिए नहीं आ रहे. नेतृत्व ये देश की जनता कर रही है और देश की जनता करेगी. बिल्कुल, जिन्होंने इस देश में लाठीचार्ज करवाया उन बच्चों पे, जिन्होंने टियर गैस की हमले किए हैं, जिन्होंने महिलाओं के साथ आपने देखा कैसे पेश आए हैं, जो ये कोई अधिकारी है वही एंटी सोशल एलिमेंट है. उनको सिर्फ एक बात याद दिलाना चाहता हूं, आप सिर्फ गूगल कीजिए न्यूरनबर्ग ट्रायल्स क्या थे. हुकुम शाह तो गया, उसके बाद जो हुआ वो न्यूरनबर्ग ट्रायल्स थे. ये सारे के सारे जो अफसर है जो महिलाओं से छेड़छाड़ कर रहे हैं, जो महिलाओं को लाठीचार्ज कर रहे हैं, जो युवाओं पे लाठी चला रहे हैं जिसमें कीले लगे हुए, उनको मैं सिर्फ न्यूरनबर्ग ट्रायल्स क्या है ये याद दिलाना चाहता हूं.